हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये आजपासून युनिट नंबर 10 तर म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात MCQज आपण पाहणार आहोत. या युनिटचे MCQज पाहण्यापूर्वी टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि ICT या संदर्भात MCQज आपण पाहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रिव्हियस सर्व लेसन हवे असतील त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी सर्व लेसनच्या लिंक वेळोवेळी मी अपडेट केलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फ्रेंड, आज आपण हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात MCQज पाहणार आहोत. त्यामधील पार्ट फर्स्ट आज आपण सुरू करत आहोत. हे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम या एक्झामिनेशन संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस देखील पूर्णपणे करून घेतली जाते. आपला जो कोर्स आहे या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप चांगला रिझल्ट आपल्याला लागलेला आहे. अनेक विद्यार्थी MS सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. या ठिकाणी सर्वांचे रिझल्ट मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. ठीक आहे. हा जो कोर्स आहे या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. पूर्णपणे पेपर फर्स्टचं प्रिपरेशन करून घेतला जाईल. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. पूर्णपणे 10 युनिट या ठिकाणी अपडेट करून दिले जातील ट्रिक्स आणि टिप्स मार्फत. अल्टिमेट यामुळे तुमचा स्कोर हा खूप चांगल्या प्रमाणात वाढू शकतो आणि एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. इन्फॉर्मेशनसाठी नंबरला मेसेज करू शकता. तर फ्रेंड, आज आपण हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात क्वेश्चन पाहत आहोत. ठीक आहे. तर आजचं एक फर्स्ट लेसन आहे. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी वॉज द सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग वैदिक पिरियड. वैदिक पिरियडमध्ये मिलिटरी एज्युकेशनचं सेंटर कुठली युनिव्हर्सिटी होती? सर्वांना माहीत असेल, तक्षशिला युनिव्हर्सिटी. ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. स्टॅटिक पोर्शन आहे. हायर एज्युकेशन सिस्टीम जर म्हणलं ना तर या ठिकाणी स्टॅटिक पोर्शन जास्त आहे, म्हणजे पाठांतराचं पण जास्त आहे. हे लक्षात घ्या. टीचिंग ॲप्टिट्यूड आणि हायर एज्युकेशन यामध्ये काय फरक आहे? टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये कन्सेप्च्युअल पोर्शन आहे, कन्सेप्ट आहेत सर्व. आणि हायर एज्युकेशन म्हणलं ना तर वेगवेगळ्या बॉडीज आहेत, वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत, वेगवेगळे युनिव्हर्सिटी आहेत. त्यांची फॅक्ट फिगर त्या काय काम करतात ते प्रॉपरली आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे इथं पाठांतर जास्त आहे आणि टीचिंगमध्ये पाठांतर कमी आहे, समजून घेण्याचे पॉईंट जास्त आहे. आपण पाहतोय हायर एज्युकेशन म्हणजे स्टॅटिक पोर्शन जास्त असणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, मिलिटरी एज्युकेशन संदर्भात वैदिक पिरियडमध्ये जे सेंटर होतं महत्त्वाचं ते म्हणजे तक्षशिला युनिव्हर्सिटी होते. सिंपल. ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट. सेकंड, सारथी इज अ वेब पोर्टल ऑफ. सारथी हे वेब पोर्टल कशा संदर्भात आहे तर तुम्हाला माहित असेल हायवे संदर्भात आहे. ठीक आहे. रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे या संदर्भात आहे. तर ऑप्शन नंबर काय सी हा करेक्ट. लक्षात ठेवायचं, पवित्र पोर्टल टीचिंग संदर्भात. ठीक आहे. सारथी पोर्टल जे हायवे आहेत किंवा रोड ट्रान्सपोर्टेशन आहे त्या संदर्भात आहे, हे लक्षात ठेवायचं. बेसिक क्वेश्चन हे एक्झामला येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड ऑन दी रिकमेंडेशन ऑफ. म्हणजे UGC आपण त्याला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं म्हणतो. याची स्थापना कोणाच्या रिकमेंडेशनच्या बेसवर झाली हे तुम्हाला विचारलं. कारण कुठलीही बॉडी असेल ना तर ते ऑटोमॅटिक आलेलं नाही. कोणीतरी त्या गोष्टीच रिकमेंड केलं होतं की ही बॉडी आली पाहिजे. तसं UGC ही बॉडी आली पाहिजे असं कोणी रिकमेंड केलं होतं तर सर्वपल्ली राधाकृष्ण कमिशन यांनी रेकमेंड केलं होतं. ठीक आहे. ॲक्च्युली त्यांच्या नावाने ते कमिशन होतं. ठीक आहे. ते राधाकृष्ण कमिशन आपण म्हणतो ते. तर ऑप्शन नंबर फर्स्ट त्याचा करेक्ट आहे. UGCला त्यांनी रेकमेंड केलं होतं. परत रूरल एरियामध्ये जास्त युनिव्हर्सिटी असाव्यात हे पण त्यांनी सांगितलं होतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. व्हॅल्यू एज्युकेशन मेक ए स्टुडंट. व्हॅल्यू एज्युकेशन जे आपण स्टुडंटला देतोय NEP नुसार सर्वांना ते आता कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्हॅल्यू एज्युकेशन मार्फत नेमकं काय होतं, स्टुडंटला आपण काय देण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला विचारलंय. तर गुड सिटीजन करण्याचा प्रयत्न करतो का? येस करतो. होल्ड करूया. सक्सेसफुल बिझनेस करण्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशनच असावं असं नाही. ठीक आहे. म्हणजे कत्तलखाना असेल किंवा एखाद्या प्राण्याला मारणं असेल हा पण बिझनेसचा पार्ट आहे.
पण थोडं म्हणू शकतो ते म्हणजे ती कन्सेप्ट वेगळी, बिझनेस आहे पण तो कन्सेप्ट वेगळी. ठीक आहे. मग व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय, दुसऱ्यांचा आदर करणं, प्राणी मात्र आहे त्यांच्यावर जीव लावणं किंवा जे म्हणू शकतो ह्युमन बिंग असतील त्यांच्याशी आदराने वागणं, तेच व्हॅल्यू एज्युकेशनचा पार्ट आहे. मग सक्सेसफुल बिझनेस हे त्यामध्ये येत नाही. अनेक बिझनेसमॅन आहे पहा, त्यांना म्हणू शकतो मॅनर्स नाहीत बोलण्याचे, पण ते बिझनेस करतायत. बिझनेसला स्ट्रॅटेजी लागतात. व्हॅल्यू एज्युकेशन थोडंसं कमी असलं तरी पण चालू शकतं, असलं पाहिजे पण चालू शकतं. म्हणजे हे काय येणार नाही आपला आन्सर. ऑप्शन नंबर सी काय, पॉप्युलर टीचर काही संबंध नाही. एफिशियंट मॅनेजर काही संबंध नाही. एकच कंटेक्स्टमध्ये आपलं ऑप्शन आहे, ते म्हणजे ऑप्शन नंबर ए, गुड सिटीजन. गुड सिटीजन म्हणजे काय, आम्ही भारताचे नागरिक आहोत, पण कसे, चांगले आहोत. बरोबर ना, चांगले नागरिक आपल्याला व्हायचे आहे. पण चांगले म्हणजे काय, तर आदर करायचा आपल्याला दुसऱ्यांचा, जिथं चुकतंय तिथं आपल्याला आवाज उठवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे एक व्हॅल्यू एज्युकेशन जे असतं ना, ते चांगल्या हेतूने असतं थोडक्यात, की जे मोरल व्हॅल्यू आहे, इथिकल व्हॅल्यू आहे, ते आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण व्हॅल्यू एज्युकेशन असं म्हणतो. मग त्यामार्फत गुड सिटीजन होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द हेड क्वार्टर ऑफ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इज सिच्युएटेड इन. म्हणजे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कुठे आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर सर्वांना माहीत असेल वर्धाला आहे. सिंपल, बेसिक आहे, स्टॅटिक पोर्शन आहे पहा. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. ज्याने आपला कोर्स पाहिलेला आहे ना, त्या कोर्समध्ये आपण जवळपास सर्व पोर्शन कंप्लीट करत आहोत. त्यामध्ये ह्या गोष्टी कव्हर आपल्या होत आहेत. ठीक आहे, प्रॉपर आपण गोष्टी पाहत आहोत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन चॅनल ऑफ इग्नो इज नोन ॲज. इग्नोची जी एज्युकेशनल चॅनल आहे तिचं नाव काय ते तुम्हाला विचारलं आहे. तर जवळपास सर्वांना माहीत असेल, कारण एकदम सोपा क्वेश्चन आहे. आता इग्नो यांची जी एज्युकेशनल टी व्ही चॅनल आहे ना, ती ज्ञानदर्शन आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. ज्ञानवाणी हा FM रेडिओ आहे. शब्द काय, वाणी, वाणी म्हणजे काय, आवाज. हा FM रेडिओचा पार्ट आहे, हा TV चॅनल नाही आहे. हे TV चॅनल आहे. ठीक आहे, फर्स्टवालं हे नाही, लक्षात ठेवा. नंतर दूरदर्शन महाराष्ट्र किंवा आपल्या गव्हर्नमेंट अंडर येऊन जातं. ठीक आहे, प्रसार भारती पण त्याचं पार्ट आहे. फक्त हे यांचं आहे, इग्नोवाल्यांचं ज्ञानदर्शन, लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्ञानदर्शन आणि ज्ञानवाणी. ज्ञानवाणी म्हणलं तर FM रेडिओ, दर्शन, दर्शन म्हणजे काय, आपल्याला दिसतं डोळ्यांना, दिसतं म्हणजे काय, TV चॅनल. सिंपल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. ऑटोनॉमी इन हायर एज्युकेशन इम्प्लाइज फ्रीडम इन. म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये ऑटोनॉमी जास्त येते पा. मग त्यामुळे कुठल्या गोष्टीमध्ये फ्रीडम भेटते. जसं की आपण म्हणतो की कॉलेज एखादं थोडंसं मोठं झालं का, तर गव्हर्नमेंट त्याला काय म्हणतं, ऑटोनॉमस करून टाका. ऑटोनॉमस करा म्हणजे काय, तुम्हाला फ्रीडम भेटते. मग कशाचं फ्रीडम भेटते, अनेक गोष्टींचं भेटते. ठीक आहे. मग हायर एज्युकेशनमध्ये ऑटोनॉमी येते, त्याचं त्यांनी फायदा काय होते, तर ॲडमिनिस्ट्रेशनचं फ्रीडम आहे का, हे पण असू शकतं, पण कमी प्रमाणात आहे. कारण कुठं ना कुठं रूल रेग्युलेशन त्यांना युनिव्हर्सिटीचे किंवा गव्हर्नमेंटचे मान्य करावं लागतात, जरी ऑटोनॉमस असेल तरी पण. म्हणून आन्सर नाही आहे. पॉलिसी मेकिंग तुम्ही तुमच्या पॉलिसी बनवू शकता, पण गायडन्स गव्हर्नमेंटचं घ्यावं लागतं, युनिव्हर्सिटीचं घ्यावं लागतं. म्हणून हे पण जास्त काय फ्रीडम नाही आहे. फायनान्सचं फ्रीडम नाही आहे, कारण त्या ठिकाणी जो फायनान्स किंवा फंडिंग केलं जातं ते पण कुठं ना कुठं UGC मार्फत केलं जातं. म्हणून हे पण आन्सर येणार नाही आहे. ऑटोनॉमी म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला थोडंसं मोकळं करून टाकलं आहे, फ्रीडम दिलं आहे. मग कशाचं फ्रीडम दिलं आहे, तर करिक्युलम डेव्हलपमेंटचं फ्रीडम आहे. करिक्युलम डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुमचे जे पण एज्युकेशनचे पार्ट आहेत ना, ते सर्व करिक्युलममध्ये येऊन जातात. लक्षात घ्या, 2 कन्सेप्ट असतात, एक असते सिलेबस, एक असते करिक्युलम. सिलेबस ही छोटी कन्सेप्ट आहे आणि करिक्युलम ही मोठी कन्सेप्ट आहे, हे समजून घ्या. एका करिक्युलममध्ये अनेक सिलेबस असू शकतात. पॉईंट समजून घ्या. सिलेबस छोटी कन्सेप्ट, करिक्युलम मोठी कन्सेप्ट. करिक्युलम म्हणजे काय, एका वर्षभरात एका विद्यार्थ्यांनी काय काय करायचं ते सगळं करिक्युलममध्ये येऊन जातं. मग त्याची खेळाचे तास घ्यायचे येऊन जातं. ठीक आहे, त्याला गणितात शिकवायचं येऊन जातं, त्याला भूगोलाचं शिकवायचं येऊन जातं. म्हणजे थोडक्यात करिक्युलममध्ये सर्वच गोष्टींचा विचार केला जातो, फार लंचपासून सर्व गोष्टी. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने म्हणतोय मी. मग ओव्हरऑल डेव्हलपमेंट करिक्युलम आणि सिलेबस म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर एखाद्या टॉपिक संदर्भात असतं ते. मग हायर एज्युकेशन म्हणजे जी ऑटोनॉमी दिलेली ना, ती करिक्युलम डेव्हलपमेंटसाठी दिलेली. जसं पहा, ऑटोनॉमस जे कॉलेज पाहता तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्र, तर ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस थोडा वेगळा असतो. ठीक आहे, त्यांच्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. का असतात, कारण त्यांना ऑटोनॉमी, फ्रीडम दिलेली, तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करा. ठीक आहे, म्हणजे करिक्युलम डेव्हलपमेंटमध्ये त्यांना ऑटोनॉमी दिलेली. लक्षात घ्या का, सिलेबस ही छोटी कन्सेप्ट आहे, करिक्युलम मोठी कन्सेप्ट आहे. करिक्युलम म्हणजे जसं पहा, फॉर एक्झाम्पल तुम्ही
7वीला आले, 7वीला आल्यानंतर तुम्हाला खेळाचा तास असतो बरोबर ना, नंतर शैक्षणिक सहल असते, नंतर तुमचं क्षेत्रभेट असते किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यास असतो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये थोडाफार अभ्यास असेल, ठीक आहे, बाकी तुमची एक्झाम वगैरे ते सर्व गोष्टी असतात. या सर्व गोष्टी एका करिक्युलममध्ये येतात. किती? एका करिक्युलममध्ये, बरं ना. मग आता इथं सिलेबस वेगवेगळे असेल, मॅथ्सचा नंतर हिस्ट्रीचा, असे वेगवेगळे सिलेबस असतील. मग सिलेबस छोटी कन्सेप्ट आहे, करिक्युलममध्ये सर्वच खेळाचे तास सहल वगैरे सर्व गोष्टी त्यामध्ये येऊन जातात. सिंपल, म्हणजे मोठी कन्सेप्ट आहे. आणि म्हणजेच विद्यार्थ्यांचं करिक्युलम डेव्हलपमेंट करणं हे हायर एज्युकेशनमध्ये फ्रीडम असतं, लक्षात ठेवा. बेसिक आहे, आय होप कन्सेप्ट कळायला असेल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. नॅशनल काउन्सिल ऑफ ह्युमन एज्युकेशन वॉज इस्टॅब्लिश इन. तर ह्युमन एज्युकेशन संदर्भात जी नॅशनल काउन्सिल आहे ती इस्टॅब्लिशमेंट झालं 1958ला. ऑप्शन नंबर काय? ए हा करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. म्हणजे खालीलपैकी कुठली गोष्ट न्यू दिल्लीमध्ये नाही आहे हे तुम्हाला विचारलंय. तर इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे आहे का? हे न्यू दिल्लीमध्ये आहे. नंतर ऑप्शन नंबर बी, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे पण न्यू दिल्लीमध्ये आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे पण न्यू दिल्लीलाच आहे, ट्रेनिंग सेंटर. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी हे न्यू दिल्लीला नाही, हे शिमलाला आहे. ठीक आहे, त्यांनी विचारलं की कुठली गोष्ट न्यू दिल्लीला नाही आहे, तर इथं म्हणजे नॉट, बरं ना. तर हे जे आहे ना लास्टचं ते न्यू दिल्लीला नाही आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी हे शिमलाला आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे पण लक्षात ठेवायचं, बाकी तिघं पण कुठे आहे? न्यू दिल्लीला आहे, हे पण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन 10. द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट फॉर सर्विंग द एज्युकेशनल सेक्टर इज नोन ॲज. म्हणजे फर्स्ट इंडियन सॅटेलाइट कुठलं होतं जे एज्युकेशनसाठी लॉन्च केलं होतं? तर एज्युसेट जे होतं ना ते इंडियामधलं एज्युकेशनसाठी सेपरेटली लॉन्च केलेलं सॅटेलाइट आहे, एज्युसॅट आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, ऑप्शन काय? सी हा करेक्ट आहे. जर एज्युसॅट 3 जे होतं ना ते लॉन्च केलं होतं 20 सप्टेंबर 2004ला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने ते लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया वॉज सेट अप इन द स्टेट ऑफ. म्हणजे फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी कुठल्या स्टेटमध्ये उभारली होती ते विचारलंय. तर माहीत असेल सर्वांना, आंध्र प्रदेशला उभारली होती. कुठली होती त्याचं नाव पण लक्षात ठेवा, डॉक्टर B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ही इस्टॅब्लिशमेंट केली होती आंध्र प्रदेशला 1982 साली, हैदराबाद येथे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन 12. मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी इन इंडिया आर फंडेड बाय. म्हणजे इंडियामध्ये ज्या पण युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांना फंड कोण प्रोव्हाइड करतं? फंड म्हणजे पैसा. कोण प्रोव्हाइड करतं? आपल्या सर्वांना माहिती आहे शब्द काय? युनिव्हर्सिटी ग्रँट्स म्हणजे काय? पैसा, बरं ना. ग्रँट्स देणं म्हणजे पैसा देणं किंवा त्यांना प्रमोट करणं थोडक्यात. तर हे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन करतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं, ज्या युनिव्हर्सिटी आहेत ना इंडियातल्या मोस्ट ऑफ दी त्यांना UGC मार्फत फंड दिला जातो. आता UGCला रिप्लेस करून दुसरी बॉडी येते वगैरे ते सर्व तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13. द एम ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन टू इनकल्केट इन स्टुडंट इज. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशनचं महत्त्व काय थोडक्यात विचारलंय. तर ते काय करतं स्टुडंटला? व्हॅल्यू एज्युकेशन हे मोरल व्हॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न करतं. मोरल म्हणजे काय? इथिकल व्हॅल्यू. सिंपल आहे, सोशल व्हॅल्यू वाढवत नाही, पॉलिटिकल नाही, इकॉनॉमिकल नाही. मोरल व्हॅल्यू जिची वाढली ना त्याची सोशल व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढते. त्याची मोरल व्हॅल्यू वाढली त्याची पॉलिटिकल व्हॅल्यू वाढते. त्याची मोरल वाढली त्याची इकॉनॉमिकल व्हॅल्यू वाढते. सर्वच वाढतात, सर्व डिपेंड आहे मोरलवर. ठीक आहे, मोरॅलिटी म्हणजे काय? तुम्ही इथिकली वागणार आहे. मग जो इथिकली वागतो तो सोसायटीमध्ये पण सर्वांचा आदर करणार आहे. जो इथिकली वागतो तो पॉलिटिकल मध्ये पण गोष्टी प्रॉपरलीच करणार आहे, कारण इथिकल आहे, तो कोणाला फसवणार नाही, बरोबर ना. मग पॉलिटिक्स पण तो चांगलंच करणार आहे. आणि जो सर्व गोष्टी इथिकली करतो तो इकॉनॉमिकली पण चांगलाच होणार आहे. म्हणतो ना आपण, कर्म चांगलं तर तुमचं सर्वच चांगलं होतं. मग थोडक्यात कर्म करणं म्हणजे मोरल व्हॅल्यू. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय? ए हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इज लोकेटेड ॲट. आत्ताच पाहिलं होतं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी कुठे लोकेटेड आहे? शिमलाला. ऑप्शन नंबर काय? बी हा करेक्ट आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आला, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे बरं का. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. इंडिकेट द नंबर ऑफ रिजनल ऑफिसेस ऑफ
नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन यांचे ऑफिसेस किती आहेत? 4 आहेत. ट्रिक सांगितली होती JBBB, बरोबर ना, असे 4 लक्षात ठेवायचे. इथे इथं 4, इथे विचारलंय किती आहेत, आपण म्हणलं 4 आहे. पुढे क्वेश्चन येऊ शकतो कुठले आहेत, किंवा 4 ऑप्शनमध्ये हे 4 देतील आणि त्यातलं एखादा वेगळाच काहीतरी देतील, मग ऑडमॅन फाइंड आउट करायला होतील, किंवा 4 पैकी 3 ऑप्शनमध्ये देतील आणि एक दुसराच कुठला तरी ऑप्शन काढतील. ठीक आहे, मग 3 कुठले ते ओळखायला होतील. कसाही क्वेश्चन भरू शकतो. या चौघांची नाव लक्षात ठेवायचे. JBBB असं आपण लक्षात ठेवलं होतं पहा. इथं म्हणलेलं आहे, ॲड केलं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन NCTE म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, त्याचे 4 रिजनल ऑफिसेस आहेत. त्यातलं फर्स्ट आहे जयपूरला. ठीक आहे, फर्स्ट जय. नंतर बेंगलोरला आहे, हा B. नंतर भुवनेश्वरला आहे, नंतर पुन्हा B. नंतर भोपाळला आहे. ठीक आहे, म्हणजे पुन्हा B. बरोबर ना, लक्षात राहिलं ना. तर 4 ठिकाणी 4 आहेत पहा. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट या 4 ठिकाणी 4 ऑफिसेस आहेत. ऑप्शन नंबर काय 4 हा करेक्ट. सॉरी, ऑप्शन नंबर फर्स्ट हा करेक्ट आहे. ठीक आहे, तर फ्रेंड आज टोटल 15च क्वेश्चन आपण पाहिलेत. सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. कुठलाही क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. आपल्याला एकाच दिवशी सर्व अभ्यास करायचा नाही. अभ्यास हा कंटिन्यू वेमध्ये थोडा करायचा असतो, तर तो प्रॉपरली लक्षात राहतो. ठीक आहे, तर फ्रेंड जर तुम्हाला कॉमर्स संदर्भात किंवा पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे, या ठिकाणी पेपर फर्स्ट तुमचा डिटेलमध्ये कव्हर करून घेतला जाईल, ॲज वेल ॲज कॉमर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला आत्ता लेसन प्रोव्हाइड करतोय हे फक्त एक प्रॅक्टिस बेस म्हणून प्रोव्हाइड करतोय. या ठिकाणी आपण कुठलाही डिटेल ॲनालिसिस करत नाही. फक्त एक प्रॅक्टिस बेस तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करतोय आपण, सिम्पल. तर आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.